है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा। हसीनों ने बुलाया, गले से भी लगाया, बहुत समझाया, यही ना समझा। नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचारी पोलिसांनो, कसे आहात सगळे? अतिशय महत्वाची अशी आपण युट्यूबवर सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये पोलीस भरती या वर्षी झालेले वेगवेगळे जिल्ह्याच्या ज्या परीक्षा आहेत त्यातील चालू घडामोडीचे प्रश्न आणि त्याचं सखोल असं विस्तारित स्पष्टीकरण बघत आहोत। 25 तारखेला नांदेडची परीक्षा झाली होती, ती प्रश्नपत्रिका बघा, त्यातील जे प्रश्न आहेत ते अनालिसिस करा आणि त्यानंतर भाग 1 ते भाग 7 हे व्हिडिओज बघा। म्हणजे तुमच्या परीक्षा होण्यापूर्वीचे अपलोड केलेले व्हिडिओज बघा, तुम्हालाच लगेच कळेल की त्या व्हिडिओज मधील कसे प्रश्न जसेच्या तसे आलेले आहेत, विथ प्रूफ आलेले आहेत। ही सिरीज फक्त कव्हर करा मित्रांनो। चालू घडामोडी यावर्षी वेगवेगळ्या ज्या जिल्ह्यांच्या परीक्षा होणार आहेत त्याचसोबत वेगवेगळ्या परीक्षा सरळ सेवेच्या ज्या आहेत त्यालाही तुम्हाला फायदा होईल, 100% होईल। 25 पैकी 25 मार्क मिळवायचं आपलं टार्गेट असणं गरजेचं आहे। प्रत्येक मार्कावर आपला अधिकार असायला पाहिजे। जीएसजीकेचे आपण लेक्चर्स घेणार आहोत लगेच, म्हणजे 2 ते 3 दिवसांमध्ये घेणार आहोत। आणि त्याचसोबत मुंबई स्पेशल उद्या आपला व्हिडिओ येणार आहे मित्रांनो। ज्यांची परीक्षा आहे ना मुंबईची, त्यासाठी मुंबई स्पेशल संपूर्ण इन्फॉर्मेशन मुंबईची, त्याच्या बाहेर परीक्षेत प्रश्न जाणारच नाही, अशा प्रकारे ते लेक्चर डिझाईन करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत। बघा, पहिला प्रश्न आहे या लेक्चरचा, 141 कोणत्या शस्त्राला महाराष्ट्र राज्य शस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? राज्यशस्त्र म्हणून घोषित करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं, असाही प्रश्न विचारला तर महाराष्ट्र। आणि त्यातल्या त्यात दांडपट्टा पर्याय क्रमांक 2, याचं योग्य उत्तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। त्याचसोबत ब्ल्यू मॉर्मॉन म्हणजेच राज्य फुलपाखरू घोषित करणारं राज्य सुद्धा कोणतं? पहिलं महाराष्ट्रचे। आणि याच वर्षी पापलेट राज्य मासा म्हणूनही घोषित केलेला। तिघांवरही प्रश्न येऊ शकतो। जर इथे प्रश्न आलेला याचा अर्थ या दोघांवरही प्रश्न 100% येऊ शकतो। अजून महत्वाचं काय तर जय जय महाराष्ट्र माझा या गाण्यास महाराष्ट्र राज्याने राज्यगीत म्हणून घोषित केलेले। आणि म्हणून तुम्हाला मागील जर व्हिडिओ बघितले तर याच वर्षीच्या परीक्षांमध्ये पोलीस भरतीच्या तुम्हाला काय विचारलं गेले, याच वर्षीच्या म्हणजे याच महिन्यात झाली सोन्या, आता झाली तुझी परीक्षा, आणि त्या परीक्षांमध्ये तुला विचारले गेलेले जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कुणी लिहिलेले? राजा बडे यांनी लिहिलेले। 1.41 मिनिटांमध्ये म्हणजे 1 मिनिट 41 सेकंदांमध्ये हे गीत गाणं गरजेचं आहे, त्याला टायमिंग दिलेला आहे। अजून महत्वाचं काय सांगता येईल याबाबत तर पहिलं राज्य कोणतं आहे? बिहार आहे। ज्यांनी बिहार आहे का माझ्याही लक्षात नाहीये की जे राज्यगीत म्हणून घोषित केलेलं पहिलं राज्य आपल्या आसाम आहे, आसाम। ठीक आहे, बाकी पर्यटन व सांस्कृतिक विभागाने हे राज्यशस्त्र घोषित केलेले। आणि म्हणून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे सध्याचे मंत्री कोण आहेत? सुधीर मुनगंटीवार आहेत। पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत। पुढचा प्रश्न आहे 142वा 97व्या अखिल भारतीय म्हणजे आपल्या सिरीज मधील 142वा प्रश्न आहे सोन्या। तू म्हणशील की सर माझ्या प्रश्नपत्रिकेत 100च प्रश्न असतात, तुम्ही कसं काय 142वा प्रश्न आणलेला? तसं नाहीये सोन्या, आपली संपूर्ण सिरीज आहे आणि या सिरीज मध्ये आपण तुमच्या वेगवेगळ्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत की नाही त्यातील प्रश्न यामध्ये ऍड करून त्याचं एक्सप्लेनेशन घेत आहोत। हे चालू घडामोडीचं आता टॉपिक वाईज आपल्याला घ्यायचं आहे। जसं की पर्यावरण या विभागामध्ये काय काय प्रश्न विचारले गेलेले आहेत तुम्हाला 25 पैकी, त्याचसोबत जॉग्राफीमध्ये समजा विचारात घेतलं तर नदी प्रणालीवर काय काय प्रश्न विचारला गेला, म्हणजे ऍक्युरेट तुम्हाला कुठे आणि कसा अभ्यास करायचा, कोणत्या मुद्द्याचा करायचा ते सुद्धा तुम्हाला त्याच लेक्चरमध्ये। ती फक्त सिरीज कंप्लीट केली ना सोन्या, घाबरू नकोस, लय भारी आहे, टेन्शन घेऊ नकोस। 142वा प्रश्न आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कर सोन्या। तुझ्या एका लाईकने तुला काय फरक पडणार रे, पण आम्हाला जे आहे मोठ्या प्रमाणात मोटिवेशन मिळतं सोन्या, आणि त्यासाठी तुझा एक लाईक जो आहे तो फार महत्वाचा आहे आमच्यासाठी। ठीक आहे, या ठिकाणी बघा 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडलेलं आहे? मराठी साहित्य संमेलन आपल्याला विचारलं गेलेलं आहे अमळनेर। अमळनेर कुठे आला असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर जळगाव या ठिकाणी आले। या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यावर प्रश्न विचारला गेलेला आहे। त्याचसोबत अजून काय विचारले गेले तर विंदा करंदीकर 2024 हा पुरस्कार कोणाला मिळाला? डॉक्टर रवींद्र शोभणे, बरोबर आहे की नाही? आणि ज्या वेळेस डॉक्टर रवींद्र शोभणे हे पर्यायात असेल तर त्यांच्याबाबत माहिती घेणं गरजेचं आहे। आणि त्याच वेळेस आपल्याला लगेच कळतं अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते कोण आहेत? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे म्हणजे अध्यक्ष 97। ठीक आहे, पुढे जाऊया। या ठिकाणी मंडप दिसतोय तुम्हाला, हे अमळनेरचं आहे, झालेलं आहे जळगाव या ठिकाणी अमळनेर आहे। कोणत्या चित्रपटात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देण्यात? अरे पण कोणत्या म्हणजे कोणत्या पुरस्कारामध्ये दिलेलं आहे? तर ऑस्कर पुरस्कार आहे। अर्धवट तुम्हाला प्रश्न विचारला गेला तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। याचं योग्य उत्तर काय आहे? अनेकदा वाचलं गेलेलं आहे। ओपनहायमर हे एक व्यक्ती आहेत, त्यांच्या आयुष्यावर हे मूवी आहे। ठीक आहे, आणि ओपनहायमर या मूवीने ऑस्कर पुरस्कारात सर्वाधिक पुरस्कार जिंकलेले आहेत। एकूण किती? तर 7 पुरस्कार। संपूर्ण माहिती बघणार आहोत आपलं या पुस्तकातील। बघा कोणतं पुस्तक आहे तर हे चालू घडामोडीचं पुस्तक। या पुस्तकातील कशा प्रकारे प्रश्न विचारले जात आहेत
आणि सगळेच प्रश्न इथून आलेले आहेत मित्रांनो, सगळेच म्हणजेच 99% क्वेश्चन जे आहेत ते इथून आलेले आहेत विथ प्रूफ. त्यासाठी तुम्हाला एक एक इमेज ऍड करावी लागत आहे, पण बऱ्यापैकी प्रश्न इथूनच आलेले आहेत. बघा काय दिसतंय तर ओपनहायमर 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ओपनहायमर चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी भारतातर्फे कोणता मूवी, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर ऑस्कर मूवीवर प्रश्न विचारला म्हणजे ऑस्कर या मुद्द्यावर प्रश्न विचारलेला आहे, याचाच अर्थ काय तर भारतातर्फे कोणता आहे. एव्हरीवन इज झिरो मल्याळम चित्रपट आहे, इथं सुद्धा दिलेलं आहे. बघा कुठे आहे मल्याळम चित्रपट आहे, कोणता आहे तर एव्हरीवन इज झिरो, इथे दिसतोय तुम्हाला. 2018 मध्ये हा रिलीज झालेला. मग ऑस्करवर संपूर्ण इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे, जसं की आवृत्ती 96वी आहे, सुरुवात 1929, आयोजन कोण करतं दरवर्षी डॉल्बी थिएटर लॉस एंजलिस अमेरिका, इथूनच आयोजन होत असतं. 2024चा सर्वोत्कृष्ट चित्रपट ओपनहायमर, सर्वाधिक चित्रपट म्हणजे सर्वाधिक पुरस्कार एकूण किती 7 जिंकलेले यावर्षी त्यांनी. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता सिलियन मर्फी हे सुद्धा ओपनहायमरचे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एमा स्टोन पुअर थिंग्स ह्या वेगळ्या मूवीच्या. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ख्रिस्टोफर नोलन ओपनहायमरच्याच. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता रॉबर्ट, अरे हे सगळं लक्षात ठेवू नको, फक्त अभिनेत्री लक्षात ठेव कोणती आहे एमा स्टोन, अभिनेते लक्षात ठेव आणि बाकी मूवी कोणती आहे ते लक्षात ठेव. पोलीस भरतीला आणि आपल्या भारतातर्फे कोणतं गेलेलं आहे एव्हरीवन इज अ हिरो. कुठला चित्रपट आहे तो मल्याळम चित्रपट आहे. पुढचा प्रश्न 144वा कोणत्या प्रश्नपत्रिकेत नाशिक ग्रामीण पोलीस भरती या प्रश्नपत्रिकेत. यापूर्वी आपण 16 प्रश्नपत्रिकाच्या चालू घडामोडी बघितलेल्या आहेत, ही 17वी प्रश्नपत्रिका आहे. आणि त्यातील जे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत त्यातील पहिला प्रश्न बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विद्यमान गव्हर्नर यांचं नाव काय आहे. शक्तिकांत दास आहे, हे सुद्धा आपल्या पुस्तकात आहे. ठीक आहे. मग वेगवेगळे अजून महत्वाच्या संस्था त्यांचे अध्यक्ष लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वित्त आयोगाचे अध्यक्ष कमेंट्स करायचे तुला सोन्या, त्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. सध्या वित्त आयोगाचे बरं का, तू लगेच काय करशील तर NK सिंग करशील, तसलं नाही, ते 15 वित्त आयोग होतं. 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष तुला कमेंट्स करायचे 100%, त्यावर प्रश्न आणि बऱ्यापैकी एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. मागील प्रश्न बघा ना तुम्ही आतापर्यंत, हे कितवा प्रश्न 144वा 143 प्रश्न जर तुम्ही बघितले त्याचं एक्सप्लेनेशन बघितलं. बाकी काय करू नको सोन्या, इकॉनॉमिक्स मधून सुद्धा चालू घडामोडीला धरूनच इकॉनॉमिक्स विचारलं जातं, हिस्ट्री सुद्धा चालू घडामोडीला धरून. ते कसं यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कशा प्रकारे विचारलं जातं त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण घेतलेलं आहे. इथं शक्तिकांत दास हे कितवेत 25वे. यापूर्वी कोण होते तर उर्जित पटेल होते 24वे. त्यापूर्वी कोण होते तर 23वे मित्रांनो. कोण आहेत ते 23वे तर ते रघुराम राजन आहेत. भारतातील पहिले, तसं तर आपण ॲस्बॉर्न स्मिथ मागच्या प्रश्नपत्रिकेत बघितलेले, RBIचे पहिले गव्हर्नर कोण आहेत. RBIची स्थापना केव्हा झालेली असा जर प्रश्न विचारला तर 1 एप्रिल 1935. 1935 लाच का झाली कारण 1924 मध्ये यंग हिल्टन. सर तुम्ही इंग्लिश मधून आम्हाला मराठीत तसलं काय नाहीये, स्पेलिंग नुसार का गरजेचं आहे तसा उच्चार होत असतो. हिल्टन, यंग हिल्टन समिती जी होती हे 1924ची यांनी शिफारस केली होती. त्यानुसार आपल्या देशातील एक मध्यवर्ती बँक असावी, ती मध्यवर्ती बँक म्हणजे RBIची स्थापना करण्यात आली. RBIचं लॉंग फॉर्म विचारलं जातं, असले ठुसके प्रश्न विचारले जातात. RBI म्हणजेच काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आणि बँकाची बँक आहे. ठीक आहे. याच्या अनुसूची 2 मध्ये जेवढ्या बँका आहेत त्या सर्व सरकारी बँका आहेत. अनुसूची 2 मधील बँकांना यांचे नियम लागू असतात. RBI मध्यवर्ती बँक आहे. तशीच आपल्या जगातील मध्यवर्ती बँक स्वीडिश बँक आहे. ठीक आहे. स्विस बँक सर्वात जुनी बँक कोणती, स्विस बँक आहे ती. ठीक आहे. जगातील सर्वात जुनी बँक कोणती तर स्विस बँक, स्वीडिश बँक आहे. सध्या प्रश्नामध्ये काय दिलं शक्तिकांत दास. मग आपले भारतीय गव्हर्नर जर आपल्याला विचारलं, मी तुम्हाला काय सांगितलं, ॲस्बॉर्न स्मिथ हे आपल्या देशाचे पहिले RBIचे गव्हर्नर आहेत. ठीक आहे. परंतु ते ब्रिटिश होते ज्यावेळेस स्थापना झालेली, केव्हा तर 1 एप्रिल 1935ला. मग प्रत्यक्षात भारतीय गव्हर्नर पहिले कोण आहेत तर CD देशमुख आहेत. कोण आहेत CD देशमुख, RBIचे पहिले गव्हर्नर. ते आपल्या महाराष्ट्राचे अर्थतज्ञ आहेत सोन्या, आणि म्हणून त्याच्यावर तुला प्रश्न विचारला गेला होता. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. बाकी यंग हिल्टन समिती, अजून काय राहिले, मुडीमल समिती 1924ची, ही सुद्धा महत्वाची आहे. आणि याच वेगवेगळ्या समित्यांमुळेच वेगवेगळे कायदे झाले. 1935चा कायदा कोणकोणत्या समितीमुळे झालेला आहे तर मुडीमल समिती आहे. त्यानंतर सायमन गो बॅकचा नारा आपल्या देशामध्ये दिला जात होता की नाही, तू म्हणजे इतिहास वाचलेला आहे. जर इतिहास नाही तर मूवीज बघ, जसं की आपले ती कुठली मूवी आहे भगतसिंगची मूवी जी आहे ना, अजय देवगन यांची मूवी आहे. कोणती मूवी, द लेजंड ऑफ भगत सिंग. त्यामध्ये सायमन गो बॅकचा नारा देत होते. त्याच वेळेस त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि सँडर्स यांनी लाठीचार्ज केला होता आणि म्हणून पुढे
एकाच महिन्यामध्ये आपले लाला लजपत राय यांचा निधन झालं होतं लाठीचार्जमध्ये, ठीक आहे. आणि मग म्हणून त्यासाठीच सँडर्स यांचा खून करण्यात आला होता. पुढे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव त्यासाठी त्यांना फाशी सुद्धा झालेली आहे, ठीक आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन होती इतिहासातील, परंतु शक्तिकांत दास हे 25 पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. इथे दिसतंय तुम्हाला सगळी माहिती दिलेली. रिझर्व्ह बँक मुख्यालय कुठे? मुंबई या ठिकाणी आहे. रिझर्व्ह बँक हे भारताची मध्यवर्ती बँक आहे. बँकांची बँक कोणती असा प्रश्न विचारला तर आरबीआयचा. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. 125वा प्रश्न. 45वा सन 2024 साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न हा पुरस्कार घोषित झाला नाही? नीट वाच सोन्या, तू लगेच चौधरी चरण सिंग वाचलेलं क्लिक करून टाकतो, किंवा लालकृष्ण अडवाणी वाचलेलं असतं त्या ठिकाणी तू क्लिक करून टाकतो, परंतु तिघांनाही मिळालेला आहे. पद्मा सुब्रमण्यम यांना मिळालेला नाही, ठीक आहे. 2024 या वर्षी सर्वाधिक एकूण 5 व्यक्तींना मिळालाय, म्हणून तुला धरुधरू प्रश्न विचारला जाणार आहे. सुट्टी नाहीये तुला सोन्या. रोख रक्कम या पुरस्कारात दिली जात नाही. पहिले विजेते कोण? सर्वपल्ली राधाकृष्ण, सी व्ही रमन आहेत आणि सी राजगोपालाचारी. राधाकृष्णन जे आहेत की नाही, सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती आहेत. त्यानंतर सी व्ही रमन, त्यांच्याच आठवणीमध्ये आपण आपल्या देशामध्ये म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा करतो? तर 28 फेब्रुवारीमध्ये साजरा करत असतो, कारण त्यांनी रमन इफेक्ट त्या दिवशी आपलं पुस्तक पब्लिश केलं होतं. सी राजगोपालाचारी यांना नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला. विज्ञान क्षेत्रातील पहिला नोबेल ज्यांना मिळाला ते म्हणजे सी व्ही रमन आहेत. बाकी सी राजगोपालाचारी आपल्या देशाचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल आहेत. मरणोपरांत किंवा मरणोत्तर भारतरत्न प्राप्त पहिले व्यक्ती कोण आहेत? लाल बहादूर शास्त्री आहेत, जे की आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान आहेत, ठीक आहे. ज्यांच्या कालावधीमध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं 1965चा. ताशकंद या ठिकाणी करार झाला होता आणि ताशकंद या ठिकाणी करारानुसार युद्ध शांती झाली होती, परंतु त्याच दिवशी त्याच रात्री त्यांचं निधनही झालं होतं. त्यांच्या पुढे मग इंदिरा गांधीजी यांनी शपथ घेतली होती. मग पहिल्या महिला विजेत्या कोण आहेत? इंदिरा गांधीजी, भारतरत्न यांनी शपथ घेतली होती 24 जानेवारी 1966 मध्ये. म्हणून 24 जानेवारी हा दिवस आपल्या देशामध्ये राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. 3 जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले यांच्या आठवणीमध्ये आपला महाराष्ट्र जो आहे तो महिला दिवस म्हणून साजरा करतो. बाकी आंतरराष्ट्रीय महिला दिवस 8 मार्च सगळ्यांना माहिती आहे. सर्वात तरुण विजेते कोण आहेत? सचिन तेंडुलकर आहेत. सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राचेच आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. 1958 मध्ये ते 100 वर्षाचे असताना त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला होता. पहिले महाराष्ट्रीयन महर्षी धोंडो केशव कर्वेच आहेत. बाकी भारतात आता सध्या भारतरत्न मिळाला आहे ना 2024चा, त्यांच्या विजेत्यांची नावं दिलेली या ठिकाणी बघा. खान अब्दुल गफार खान हे पाकिस्तानचे 1987 मध्ये दिला होता, ते भारताच्या बाहेरचे ज्यांना दिला गेलेला आहे. बाकी नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे 1990 मध्ये दिला होता. सहसा या वर्षीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बाकी हे जीके मध्ये विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. या वर्षीवर काय काय विचारलं जाऊ शकतं की कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, पी.व्ही. नरसिम्हा राव, चौधरी चरण सिंग आणि एम.एस. स्वामीनाथन यांच्यावर प्रश्न विचारला गेलेला आता की हरित क्रांतीचे जनक कोण आहेत, ठीक आहे. मग लालकृष्ण अडवाणी यांच्यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे, ते सध्या चर्चेमध्ये आहेत. बघा इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कर्पूरी ठाकूर कुठले? तर बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्याचसोबत लालकृष्ण अडवाणी भारताचे माजी उपपंतप्रधान व माजी गृहमंत्री सुद्धा आहेत. पी.व्ही. नरसिम्हा राव माजी पंतप्रधान आहेत. चौधरी चरण सिंग माजी पंतप्रधान आहेत आणि एम.एस. स्वामीनाथन हरित क्रांतीचे जनक आहेत, ठीक आहे. बाकी आतापर्यंत 53 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. किती लोकांना असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यापैकी 9 महाराष्ट्रीयन आहेत, 9 माजी पंतप्रधान आहेत, 6 माजी राष्ट्रपती आहेत आणि 5 महिला आहेत. महत्वाचं या ठिकाणी फोकस करा. हरित क्रांतीवर आतापर्यंत 4 ते 5 प्रश्न आलेले आहेत. थोडंसं डिस्कशन करूया सोन्या हरित क्रांतीवर, कारण तुला प्रश्न विचारले आहेत. याच ट्रेंडला आपण थोडंसं फोकस करणं गरजेचं आहे. हरित क्रांतीची सुरुवात केव्हा झालेली? 1965 ते 1967-68 या कालावधीमध्ये हरित क्रांती झालेली आहे आपल्या देशामध्ये. त्यापूर्वी लाल बहादूर शास्त्री आपले पंतप्रधान होते आणि त्यांनी तर काय सांगितलं होतं, युद्ध खर्च मोठ्या प्रमाणात झाला होता आणि त्यातल्या त्यात अन्नधान्याचा तुटवडा जाणवत होता. आपल्याला परकीय चलन नव्हतं आपल्याकडे, आपल्याला अन्नधान्याची आयात करावी लागत होती. म्हणजे आपला देश जो आहे अन्नधान्य स्वयंपूर्ण नव्हता आणि त्यासाठी त्यांनी रेडिओवरून जे आहे भारतीय नागरिकांना उद्देशून एक गोष्ट किंवा एक गोष्टीची मागणी केली होती की तुम्ही एक वेळेचं अन्न त्यागून द्या. जे खाऊ शकतात ना 2 वेळेचं अन्न, त्यांनी 1 वेळेचं अन्न त्यागा. जेणेकरून काय होणार आहे मित्रांनो, त्यांनी जर अन्न त्यागलं याचा अर्थ काय, अन्नधान्याची मागणी कमी होईल आणि मागणी कमी झाल्यामुळे किमती कमी होतील आणि गरीब लोक जे आहेत ज्यांना एकही वेळेचं अन्न मिळत नाहीये त्यांच्यापर्यंत ते अन्न स्वस्तात मिळेल.
या उद्देशाने स्वतः पंतप्रधान जर भारतीय नागरिकांना संबोधून अशी मागणी करत आहेत तर विचार करण्यासारखी गोष्ट, किती भयानक परिस्थिती इंग्रजांनी आपल्या देशावर करून ठेवली होती आणि म्हणून हरित क्रांतीची आवश्यकता होती. त्याच कालावधीमध्ये कुठे तर अमेरिकेमध्ये मॅक्सिकन डॉर्फ नावाची एक बुटकी जमात नॉर्मन बोरलॉग यांनी विकसित केली होती. ही बुटकी जमात जी आहे त्याला कालावधी सुद्धा कमी लागत होता, पाणी सुद्धा कमी लागत होतं, खत सुद्धा कमी लागत होतं, परंतु कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देणारी ही बुटकी जात होती, गहूची जात, ही आपल्या भारतामध्ये आणली. कुणी MS स्वामीनाथन यांनी आणि आपल्या भारताशी संकर घडून आणला, भारताच्या गहूशी, आणि संकर घडून आणून एक नवीन जात तयार केली आणि ती सुब्रमण्यम यांना दाखवली. सुब्रमण्यम कोण होते? तत्कालीन कृषी मंत्री होते आणि त्यामुळे त्यांना ही गोष्ट पटल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांनी आयात केली मॅक्सिकन डॉर्फ आणि त्याचं संकर घडून मग ती जी जात आहे ती सबसिडीद्वारे मोठ्या प्रमाणात हरियाणा आणि पंजाब या ठिकाणी देण्यात आली शेतकऱ्यांना. मग शेतकऱ्यांनी उत्पादन केलं आणि प्रत्यक्षात बघितलं 1966 हे वर्ष फार आपल्या देशासाठी सुवर्ण वर्ष आहे शेती या क्षेत्रामध्ये. त्या वर्षी हरित क्रांती घडली, परंतु प्रत्यक्षात त्यावेळेस हयात नव्हते लाल बहादूर शास्त्री, बरोबर आहे, त्यावेळेसचे जे पंतप्रधान आहेत. ठीक आहे. बाकी MS स्वामीनाथन अतिशय महत्वाचे हरित क्रांतीचे जनक आहेत. मग कर्पूरी ठाकूर यांना मरणोपरांत दिला किंवा त्यांच्या निधनानंतर त्यांना दिला गेलेला हा पुरस्कार आहे. आता सध्या PV नरसिम्हा राव हे सुद्धा सध्या हयात नाहीयेत, चौधरी चरण सिंग सुद्धा नाहीयेत आणि MS स्वामीनाथन हे सुद्धा सध्या हयात नाहीयेत. ठीक आहे. 4 लोकांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 1954 मध्ये झाली. विचारतायत की नाही म्हणून आपल्याला त्यावर डिस्कस करणं गरजेचं आहे. फुकाटचं काही बोलत नाहीये सोन्या, आपलं लेक्चर संपूर्ण बघ, याच्या बाहेर काही जाणार नाही. 1954 ला भारतरत्नाची सुरुवात झाली होती. दरवर्षी 3 लोकांना दिला जातो. खोटं वाटलं तर या ठिकाणी बघ किती लोकांना दिलेला, सर्वात पहिल्यांदा दरवर्षी 3 लोकांना दिला जातो. दरवर्षी दिला जातो का तर नाही, पण ज्या वर्षी दिला गेलेला 3 लोकांना दिला जातो. अपवाद 1999 आणि 2024 म्हणजे हे वर्ष अपवाद असल्यामुळे सर्वात जास्त लोकांना यावर्षी दिल्यामुळे प्रश्न विचारला जातो. बाकी 1999 मध्ये 4 लोकांना दिला होता. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. एखाद्या प्रश्नाला एवढे डीप मध्ये जाण्याची गरज नाहीये, पण सोन्या ट्रेंड आहे. एकाच प्रश्नामध्ये आपण 5 ते 6 वेगवेगळे ट्रेंड कव्हर केलेले आहेत. 5 ते 6 प्रश्न 100% याच मुद्द्यांवर येऊ शकतात तुम्हाला. बाकी बघा 146वा प्रश्न, भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय गुंतवणूक आयोग आणि त्याचे पहिले अध्यक्ष, आतापर्यंत हे आयोग स्थापित केलं नव्हतं सोन्या. फार महत्वाचं आहे. कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करावी अशी माहिती देणारे अध्यक्ष जे ते रतन टाटा आहेत. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष रतन टाटा आहेत. राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली होती. हा आयोग जो आहे वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. तेव्हापासून आतापर्यंत आता पहिल्यांदा त्यांची जे राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. गुंतवणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती, परंतु अध्यक्ष म्हणून आता गुंतवणूक आयोगाची स्थापना करण्यात म्हणजे त्यांचे अध्यक्ष निवडण्यात आले. बाकी 147वा प्रश्न, शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही असा आपल्याला प्रश्न विचारलाय. योग्य उत्तर आहे जपान. पर्याय क्रमांक 3. बाकी भारत आहे, पाकिस्तान आहे आणि रशिया सुद्धा आहे. ठीक आहे. मग शांघाय सहकार्य संघटनेमध्ये एकूण 9 सदस्य आहेत. शांघाय सहकार्य संघटनेचे 2023 या वर्षाचे अध्यक्षपद भारताकडे होते आणि म्हणून तुला प्रश्न विचारला गेलेला. कारण काय त्याचं? हेच आहे, उगाच काही कारण नसताना प्रश्न विचारला जात नाही. नाहीतर तुला WTO बाबत विचारला का रे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन चर्चेत आहे का ते? अजिबात नाहीये सर. 2022 मध्ये WHO वर वारंवार प्रश्न येत होते. सोन्या कोरोना पॅन्डेमिक होता 2020-2021. कोरोना पॅन्डेमिक म्हणजे ते कोरोना कालावधी होता ना, वेगवेगळे व्हेरियंट यायचे, तू लगेच आजारी पडायचा, बरोबर आहे. त्याचं कारण काय होतं? कोरोना. सर्वांना कोरोना होत होता आणि ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती अतिशय कमी आहे त्यांचं निधन होत होतं त्या कोरोनामध्ये, बरोबर आहे. फर्स्ट जी फेज झाली होती त्यामध्ये एवढ्या लोकांचे निधन नाही झाले, परंतु दुसऱ्या फेजमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचे निधन झालेले आहेत मित्रांनो, कारण लसीकरणाचा तुटवडा जाणवत होता. ठीक आहे. त्यावेळेस लसीकरण बऱ्यापैकी झालं नव्हतं. मग 2 डोस झाल्यानंतर किंवा एकही डोस जर घेतला असता +60 वयाच्या लोकांनी त्यावेळेस, तरी सुद्धा दुसऱ्या फेजमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निधन झाले नसते. ठीक आहे. शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना 15 जून 2019 रोजी करण्यात आलेली आहे. 2019 ची आहे, परंतु 2023चं अध्यक्षपद कोणाकडे होतं? तर भारताकडे होतं. यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. इथे मी स्टार मार्क करतो. बाकी बघा अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिलेले? जय जय महाराष्ट्र माझा सर्वांना माहिती आहे. मी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं ना तुम्हाला, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत जे ते राजा बडे यांनी लिहिलेले 1.41 सेकंदामध्ये म्हणजे 1 मिनिट 41 सेकंदामध्ये ते गाणं पूर्ण गाणं गरजेचं आहे. ठीक आहे.
बाकी तुम्हाला कमेंट्स करायची की असं कोणतं राज्य आहे की ज्यांनी राज्यगीत म्हणून पहिला, असं कोणतं राज्य ज्यांनी आपलं राज्यगीत म्हणून घोषित केलेलं. बाकी महाराष्ट्र हे तिसरं आहे किंवा दुसरं आहे, मला बघावं लागेल, परंतु पहिलं राज्य कोणतं ते कमेंट्स करायची आहे. या ठिकाणी याचं योग्य उत्तर काय आहे बघा. राजा बडे, मी आत्ताच बोलता बोलता सांगितलं राजा बडे. मग तुम्हाला जनगण मन यावरही प्रश्न येऊ शकतो. तर जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत जे सर्वात अगोदर 1911 मध्ये गायलं होतं. कुठे? तर 27 डिसेंबर 1911 कोलकाता या ठिकाणच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गायलेलं आहे. कोणी गायलेलं आहे? तर रवींद्रनाथ टागोर यांच्या सख्या बहिणीची मुलगी म्हणजे त्यांची भाची यांनी गायलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांच्या आवाजामध्ये ते पहिलं गाणं पहिल्यांदा त्यांनी गायलं होतं. बाकी तुम्हाला असा प्रश्न विचारला की ते गाणं जे आहे अधिकृतरित्या राज्य घटनाकारांनी केव्हा स्वीकारलं, तर त्याचं योग्य उत्तर 24 जानेवारी 1950 रोजी. तेव्हापासून आपल्या देशाचं राष्ट्रगीत जनगण मन झालेलं आहे. आणि ते किती सेकंदामध्ये, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. कमेंट्स करा. अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट्स केली. 54 सेकंद करेक्ट आहे त्यांचं. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये त्या विद्यार्थ्यांची नावं सुद्धा मी उच्चारणार आहे सोन्या. तर कमेंट्स करा नक्की, काही प्रश्न विचारले असतील तर. आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक कर सोन्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर कर. खरंच तुझ्या एका लाईकने जे आहे आम्हाला मोठ्या प्रमाणात मोटिवेशन मिळत असतं. पुढचा जे आहे इन्फॉर्मेशन त्यामध्ये बघा, जय जय महाराष्ट्र माझा या गीतास शासनाने 19 फेब्रुवारी, तारीख महत्वाची, 19 फेब्रुवारी 2023 पासून राज्य गीताचा दर्जा दिला. या गीताचे गीतकार कोण आहेत? तर कवी राजा बडे हे आहेत. आणि हे गीत गायण्यास 1.41 मिनिट इतका वेळ लागत आहे. राजा बडे या ठिकाणी दिसतात तुम्हाला, बरोबर आहे. बाकी आपल्या महाराष्ट्र पब्लिकेशन किंवा महाराष्ट्र अकॅडमीचे संचालक जे आहेत त्यांचं नाव काय आहे? तर विठ्ठल बडे आहे. ते सुद्धा मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांचंही पर्यायात नाव घेतलं होतं. पुढचा प्रश्न बघा, 149 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविणारे, अरे सर्वात जलद म्हटलं तर कोण आहेत? रोहित शर्मा. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर इथे दिसतंय तुम्हाला. T20 सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक रोहित शर्माने बनवलेले आहेत. 35 चेंडूत. एक दिवसीय सामन्यांमध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक विराट कोहली यांनी बनवलेले आहेत. आणि T20 मध्ये सर्वात जलद शतक रोहित शर्मा यांनी बनवलेले आहेत. ठीक आहे, मग तुम्हाला आतापर्यंत T20 वर्ल्ड कपवर विचारलं होतं. याचा अर्थ काय? T20 या सिरीज बाबत वेगवेगळ्या सिरीजवर प्रश्न विचारले जातीलच की नाही. मग जसजसे आपल्याकडे प्रश्न आले तसं त्यांची इन्फॉर्मेशन आपण बनवत आहोत आणि त्याच्याबाबत समजत आहोत. अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती की सर मुंबई पोलीस भरतीवर प्रश्न घ्या. सोन्या, तुला या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न जे आहेत, जसं की मुंबई लोहमार्ग पोलीस भरती, तर इथून आपण सुरुवात करत आहोत. पहिला प्रश्न या प्रश्नपत्रिकेचा 2024 या 17च्या IPL म्हणजे इंडियन प्रीमियर लीग IPL वर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न आहे, तुला माहिती आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे IPL किती महत्वाची आहे सोन्या. IPL सोबतच T20 वर्ल्ड कप यावरही प्रश्न विचारला जातोय. आता बघा, ट्रेंड थोडासा बदलत चाललेला आहे. त्यांचा विजेत्या संघाचा कर्णधार कोण आहे? सगळ्यांना माहिती आहे. कोण आहे रे? श्रेयस अय्यर. कोणी जिंकलेले? कोलकाता नाईट रायडर यांनी 2024 IPL जिंकलेला आहे. या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे. 2024 मध्ये वुमन्स प्रीमियर लीगचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाने पटकावलेले. आणि त्यांचे कर्णधार तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यांचं नाव काय आहे? स्मृती मानधना. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत आपण. चंद्रयान 3 मोहिमेतील लँडरचे नाव काय आहे? लँडरचं विचारलं गेलेलं आहे बरं का. लँडरचं नाव तुम्हाला मी मागच्याही लेक्चरमध्ये सांगितलं होतं की नाही. मागच्या म्हणजे मागचा व्हिडिओ बघितला तर लगेच तुमच्या लक्षात येईल. विक्रम हे नाव आहे. मग लक्षपूर्वक बघा, इथे दिसतंय तुम्हाला इन्फॉर्मेशन. 2008चं हे चंद्रयान 1 आहे. 2002चं हे चंद्रयान 2019चं हे चंद्रयान 2 आहे. आणि 2023चं हे चंद्रयान 3 आहे. मग या ठिकाणी लक्षपूर्वक जर आपण बघितलं, चंद्रयान 2 अपयशी झाला होता, हे सर्वांना माहिती आहे. परंतु तरी सुद्धा मित्रांनो 2019 मध्ये जे लँडर आहे त्याला विक्रम नाव का देण्यात आलं होतं? तर त्याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे इस्रो स्थापना होऊन 50 वर्ष पूर्ण झाले होते. म्हणजे 50वं वर्ष होतं हे इस्रोसाठी. इस्रो EISRO इस्रोची स्थापना केव्हा झालेली? 1969 मध्ये. तुम्हाला कमेंट्स करायची, कमेंट्स करा. पुढच्या भागमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी याचं योग्य उत्तर दिलंय प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव मी या ठिकाणी आपल्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात ते सुद्धा तुम्ही जिल्हा त्या ठिकाणी खाली टाईप करून टाका. म्हणजे 100% तुमचं नाव या ठिकाणी उच्चारलं जाईल. इस्रोचं लॉंग फॉर्म तुला सांगायचंय फक्त, इस्रोचं लॉंग फॉर्म. बाकी स्थापना वगैरे सगळं मी सांगतो ना सोन्या. M सोमनाथन सध्याचे अध्यक्ष कितवेत? ते 11वे अध्यक्ष आहेत. आणि 1969 मध्ये स्थापना झालेली आहे. विक्रम साराभाई यांनी स्थापित केलेलं आहे इस्रो.
याचा अर्थ काय झालं, 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यांच्या जन्माला सुद्धा 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 2019 मध्ये त्यांचा जन्म केव्हा झाला होता, 1919 मध्ये झालेला आहे. याचाच अर्थ काय आहे, त्यांची जयंती आणि इस्रोची स्थापना या दोघांनाही म्हणजे जुळून आले की नाही. इस्रोची स्थापना 50 वर्ष पूर्ण झाले, त्यांच्या जयंतीला 100 वर्ष पूर्ण झाले आणि हे महत्वाचं औचित्य साधून लँडरला जे आहे नाव विक्रम देण्यात आलेले. त्यावर तुला प्रश्न विचारला, किती साधारण प्रश्न आहे. चंद्रयान-3 मोहिमेतील लँडरचे नाव काय आहे, तर विक्रम आहे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. बाकी रॉकेट असतं सोन्या GSLV Mark 3 MK3 आणि याच रॉकेटने जे चंद्रयान-2 आणि चंद्रयान-3 दोन्हीही सोडले गेलेले आहेत. बाकी हे PSLV ने सोडले गेलेले. बघा आता एक एक मुद्दे आपण कव्हर करणार आहोत. हे आपल्या पुस्तकातील लक्ष काय, चंद्राचा त्रिमितीय 3D नकाशा. हे एवढं डीप मध्ये जाऊ नकोस. वैशिष्ट्य काय आहे, चंद्रयान-1 जेथे आदळले त्याचे नाव जवाहर स्थळ, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे हे चंद्रयान ज्या ठिकाणी आदळलं होतं चंद्रावर, त्याचं हे सुद्धा अपयशी झालं होतं. बाकी वैशिष्ट्य याचं काय, चंद्रयान-2 जेथे आदळले त्या ठिकाणाला तिरंगा पॉइंट असं नाव देण्यात आलेलं आहे. दोन्हीही अपयशी झाले होते, आदळले होते. सॉफ्ट लँडिंग करणं आवश्यक आहे. बाकी चंद्रयान या मुद्द्यावर काय काय प्रश्न विचारले गेले, तर चंद्रयान-3 यशस्वी झाला, सॉफ्ट लँडिंग झाली आणि दक्षिण ध्रुवावर पोहोचणारं पहिलं देश कोणतं ठरलेलं, भारत ठरले. तसे 4 देश त्या ठिकाणी पोहोचले गेलेत भारत धरून, परंतु पहिलं देश ठरलंय. म्हणून तुम्हाला विचारत होतं की दक्षिण ध्रुवावर पहिला देश ठरला म्हणजे ज्यांनी सॉफ्ट लँडिंग केली, पोहोचला असा देश कोणता आहे, तर भारत देश आहे. बाकी त्याच्यापुढे जपान, आता 2024 मध्ये ही सुद्धा लेटेस्ट अपडेट आहे. जपानची खाजगी एक कंपनी आहे, त्यांनी त्या ठिकाणी लँड केलेलं, सॉफ्ट लँडिंग केलेले कुठे, तर चंद्रयान द्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर. बाकी चंद्रयान-3 महत्वाचं लक्ष चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणे होतं आणि ते आपण लक्ष पार केलेले. साध्य काय केलेले, चंद्रयान-3 मोहीम यशस्वी ठरलेली आहे. त्याचसोबत रॉकेट कोणता होता, LVM-3. सर तुम्ही तर सांगितलं GSLV MK3 सांगितलं, खोटं का बोलताय सोन्या. GSLV MK3 किंवा LVM-3 सेमच आहे, नावात फक्त बदल आहे सोन्या. बाकी तुझं नाव सोन्या पण असू शकतं, टिल्या पण असू शकतं आणि शाळेमध्ये वेगळं नाव असू शकतं की नाही, तशा प्रकारचा खेळ आहे हा सगळा. स्थळ सतीश धवन अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा, या ठिकाणावरूनच प्रक्षेपण होतं. कोणतंही असू द्या, प्रक्षेपण केंद्र आहे हे आणि इथूनच होत असतं. बाकी टेन्शन घ्यायचं नाही. वैशिष्ट्यांमध्ये लँडरचे नाव विक्रम, रोवरचे नाव तुला विचारलं तर प्रज्ञान आहेत. रोवर म्हणजे कोणता, रोबोटिक रोवर. एकदा लँड झालं की त्या ठिकाणावरून इथून याच्यामधून एक रोवर निघणार बाहेर, रोबोटिक रोवर. ती गाडी असणार आणि ती गाडी काय करणार, वेगवेगळे नमुने घेणार आणि आपल्यावर स्कॅन करून त्या सगळ्या स्कॅनचा जो आहे फोटोज किंवा इमेजेस किंवा त्या चंद्राच्या जे याच्यावर भूपृष्ठावर काय काय आढळतंय किंवा जीवजंतू आहेत का किंवा पाण्याचे थेंब आहेत का किंवा पाण्याचं कण आहे का त्या ठिकाणी, या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन किंवा त्या मातीमध्ये कोणकोणते खनिज आहेत ही सगळी इन्फॉर्मेशन जी इस्रोला पाठवली जाणार. कुणाद्वारे, तर रोबोटिक रोवरद्वारे. हे फक्त लँडर आहे, याला विक्रम म्हणतात. इथून येणारं आतमधून रोबोटिक रोवर असतं, आलं लक्षात. आणि अजून काय आहे, तर हे 2च महत्वाचे या मध्ये आहेत. बाकी रोबोटिक रोवर, लँडर आणि ऑर्बिटर. ऑर्बिटर कुठं असतं रे, ते चंद्राच्या आसपास फिरणार. जसं की आपण सूर्याला प्रदक्षिणा घालत आहोत की नाही, 365 दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण होत असते, तशाच प्रकारे चंद्राला प्रदक्षिणा घालणारं ते असतं ऑर्बिटर आणि ते लांबून इमेजेस इस्रोला पाठवत असतं. जास्त डीप मध्ये जाऊ नकोस. चंद्रयान लँड 23 ऑगस्ट 2023 ला झालेला आहे आणि हाच दिवस अंतरिक्ष दिवस म्हणून साजरा केला जातोय आपल्या देशाकडून. बाकी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा भारत हा जगातील पहिला देश बनलेला आहे आणि चंद्रावर जाणारा भारत 4था देश आहे. चंद्रावर जाणारे 5 देश ठरलेले आहेत. या ठिकाणी आत्ताचं लेटेस्ट अपडेट आहे मागच्या आठवड्याची, की 5 देश ठरलेले आहेत, त्यामध्ये जपान सुद्धा आलेलं आहे. आता जपान खाजगी कंपनी. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. 152वा प्रश्न, सूर्याचे निरीक्षण, सौर वातावरण, सौर चुंबकीय वादळे व त्यांचा पृथ्वीच्या पर्यावरणावरील परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी अरे लय मोठा प्रश्न दिलेला असतो. फार एवढा प्रश्न असतो की नाही. गणितामध्ये तुला माहिती आहे की सूरज उत्तरेला गेला, तिथून तो दक्षिणेला गेला, तिथून तो उजवीकडे वळाला, मग त्यानंतर पूर्वेला गेला आणि पूर्वेकडे बघितलं की तिथे काही दिवस थांबला आणि त्यानंतर मग तो उजव्या हाताला गेला की तिथे ते काही दिवस थांबला. त्या ठिकाणी तो अनेक दिवस थांबून जो आहे म्हणजे तिथे कुणीतरी आपुलकीची व्यक्ती होती, तिथे काही दिवस थांबला, तिथून तो परत वळाला. कुठं वळाला आणि काय वळाला, शेवटी काय दिलेलं असतं की ते घराच्या कोणत्या दिशेला आहे आणि किती लांब आहे. अरे 10 सेकंदात सोडवायची गॅरंटी आपली सोन्या. एकदा रिझनिंगचे सुद्धा आपण प्रश्न चालू केले ना तर अशाच प्रकारे नुसता धुराळा होणार आहे 10 सेकंदात. तर नंतरचं वाक्य वाच सोन्या. आणि तर नंतरचं वाक्य वाचल्यानंतर तो यासाठी एक माहिती सांगतो बघ. वर्दी फॅन क्लब, वर्दी फॅन क्लब या ठिकाणी बघ, वर्दी स्पेस द्यायचा, अशी रेषा,
फॅन स्पेस आणि क्लब. ठीक आहे, हे टाकलं तू इन्स्टावर तर ही आय डी जी आहे ती आय डी माझी आहे. यावर आपण गणिताचे असे शॉर्ट मेथड केवळ 1.5 मिनिटांमध्ये घेतलेले आहेत. 1.5 मिनिटं म्हणा किंवा 1 मिनिट 20 सेकंदामध्ये रील्सच्या माध्यमातून घेतलेले आहेत. पण केवळ किती सेकंदामध्ये, तर 10 सेकंदात कशा प्रकारे कोणताही रिझनिंगचा गणिताचा प्रश्न बिना सूत्राचं कसं सोडवायचं त्याची आपण एक सिरीज चालू केलेली आहे. व्हिडिओजमध्ये तुला दिसेल. आणि त्याचसोबत चालू घडामोडीचे मुद्दे सुद्धा आपण कव्हर केलेले आहेत. आवडलं तर फॉलो कर. ठीक आहे, टेन्शन घेऊ नकोस. इथे बघ काय दिलेले, 152वा प्रश्न. यामध्ये सूर्य निरीक्षण म्हटलं तर आदित्य L1, बाकी अजून डीप मध्ये जायची गरज नाही. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. भारताच्या पहिल्या सौर वेधशाळा म्हणजे सूर्याचं निरीक्षण करण्यासाठी आपण पहिल्यांदा कोणतं प्रक्षेपण जे आहे, कोणतं रॉकेट पाठवलेलं आहे, आदित्य L1 पाठवलेलं आहे. म्हणजे कोणतं जे उपग्रह पाठवलेलं आहे त्याचं नाव आदित्य L1 आहे. आदित्य L1 मोहिमेचे प्रक्षेपण 2 सप्टेंबर 2023 रोजी. किती लांब अंतरावर आहे ते, सूर्याच्या आतापर्यंत सर्वात जवळ आहे. परंतु किती लांब आहे सोन्या, 15 लाख किलोमीटर लांब असलं तरी सर्वात जवळचं आहे ते आतापर्यंतच. हे एक महत्वाचा मुद्दा होता. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, समर ऑलिम्पिक गेम्स चालू झालेले आहेत आता. या ठिकाणी होणार आहेत असं सांगितलेलं आहे. कारण तुझी प्रश्नपत्रिका ही फार जुनी नाहीये, आत्ताची आहे. पण आता लेटेस्ट मध्ये या 2-3 दिवसांमध्ये चालू आहे सध्या समर ऑलिम्पिक. आणि याचं योग्य उत्तर काय, पॅरिस. पर्याय क्रमांक 2. आणि महत्वाचं म्हणजे अभिमानाची गोष्ट तर मनू भाकर यांनी ऐतिहासिक कामगिरी केलेली, पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी ती पहिली महिला ठरलेली आहे. त्याचसोबत एकाच ऑलिम्पिक मध्ये 2 पदक मिळवणारी सुद्धा ती पहिली महिला ठरलेली आहे. म्हणून तुला रुधरू प्रश्न विचारले जाणार आहेत पुढच्या मुंबईच्या परीक्षेमध्ये. मनू भाकर याच्यावर एक प्रश्न येणार, यांच्यावर एक प्रश्न येणार म्हणजे येणार. 10 मीटर एअर पिस्टल महिला मध्ये कांस्य पदक, तसेच संघीय प्रकारात 10 मीटर मिश्र मध्ये सरबजोत सिंग यांच्यासह कांस्य पदक मिळाले. म्हणजे ते 2 पदक कोणते मिळालेले. त्याचसोबत ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक 2 पदके मिळवणारी तिसरी भारतीय महिला ठरली. यापूर्वी तुम्हाला सर्वांना माहिती आहे रिओ दी जानेरो 2016 मध्ये PV सिंधू यांनी जे आहे ते रौप्य पदक मिळवलं होतं. सर्वांना माहिती आहे की नाही. आणि कांस्य पदक सुद्धा मिळवलेलं आहे. त्यापूर्वी कांस्य पदक आत्ताच्या 2020 जे ऑलिम्पिक झालं होतं की नाही, टोकियो ऑलिम्पिक, त्यामध्ये PV सिंधू यांनी कांस्य पदक मिळवलं. आणि 2016च्या जे रिओ दी जानेरो ब्राझील या ठिकाणी आहे तिथल्या ऑलिम्पिक मध्ये त्यांनी रौप्य पदक मिळवलं होतं. तर PV सिंधू आहेच, त्याचसोबत मनू भाकर आहेत आणि सुशील कुमार, असे एकूण 3 खेळाडू ज्यांनी ऑलिम्पिक मध्ये आतापर्यंत 2 पदक मिळवले. पण एकाच ऑलिम्पिक मध्ये 2 पदक सलग मिळवणारी जी महिला आहे ती म्हणजे कोण आहे, मनू भाकर. आणि पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पहिलं भारताला पदक मिळवून देणारी सुद्धा मनू भाकर हीच आपली खेळाडू आहे. ठीक आहे, ऑलिम्पिक मध्ये नेमबाजीत पदक मिळवणारी मनू भाकर ही पहिली महिला खेळाडू ठरलेली आहे. नेमबाजीमध्ये यापूर्वी तुम्हाला सर्वांना माहिती अभिनव बिंद्रा यांनी आपल्याला काय केलेलं आहे, तर अभिनव बिंद्रा यांनी 2008 मध्ये कुठल्या, तर माझं नाव लक्षात नाहीये सोन्या, परंतु पहिलं त्यांनी आपल्याला गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं एकेरीमध्ये. आणि यापूर्वी सोन्या तुम्हाला सर्वांना माहिती 2020 मध्ये कुठे, तर टोकियो ऑलिम्पिक मध्ये नीरज चोप्रा यांनी सुद्धा आपल्याला एकेरीमध्ये गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे. एकेरीमध्ये 2 गोल्ड मेडल आपल्याकडे आहेत मित्रांनो. त्याचसोबत बघा, मनू भाकर मूळची हरियाणा मधील इज्जर येथील आहे. तुला हेही प्रश्न विचारला जाऊ शकतो. खेळाडू महत्वाचे जे चर्चेमध्ये आहेत, मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये, गुगल ट्रेंड्सवर तू गेला तर मनू भाकर 100% त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये आहेत ते मित्रांनो की 100% तुला सांगतो मुंबईच्या परीक्षेमध्ये मी गॅरंटी देतो. तुम्हाला फार वाटते रे मनामधून का काय माहित की मनू भाकर यांच्यावर एक प्रश्न येणार मुंबई या परीक्षेमध्ये, मुंबईच्या तुझ्या आगामी परीक्षेमध्ये. बाकी कांस्य पदक लढाईमध्ये मनू आणि सरबजोत सिंग यांनी दक्षिण कोरियाचा पराभव केलेला आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. नेमका प्रश्न काय विचारला होता, या ऑलिम्पिक मध्ये, हे ऑलिम्पिक कुठे चालू आहे, तर पॅरिस मध्ये चालू आहे. बाकी 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेत अंजया, शरद कमल व PV सिंधू हे खेळाडू जे ध्वजवाहक आहेत. 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्रा ज्यांनी 2008 मध्ये आपल्याला गोल्ड मेडल पहिला मिळवून दिला होता एकेरीमध्ये, ते भारताचे मशाल वाहक आहेत. आणि 2000 यांच्यावर प्रश्न विचारला गेलेला बरं का, अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, आत्ताच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बाकी 2024च्या गगन नारंथा पथक प्रमुख असणार आहेत. पुढचा प्रश्न 154वा, थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. थॉमस चषक विचारला गेलेला आहे, टेनिसशी संबंधित येतो, बॅडमिंटनशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर खेळ आणि खेळाशी संबंधित असलेले चषक. आणि सहसा बॅडमिंटन, क्रिकेट आणि फुटबॉल यावर तुला प्रश्न विचारला जातो. मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केला तर थॉमस चषक बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. चषक 2024चे विजेतेपद कोण आहेत, चीनने पटकावलेले आहे. आणि बाकी उबेर चषक
ही बॅडमिंटन खेळाशी संबंधित असलेली एक महत्वाची चषक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आता 19वी प्रश्नपत्रिका सोलापूर शहर पोलीस भरती. जगात सर्वात नवीन देश कोणते आहे? तर संदिग्ध आहे. कारण काय 2011 मध्ये मान्यता देण्यात आली युनायटेड नेशनद्वारे, UNO युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनद्वारे. कुणाला? दक्षिण सुदान. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि एवढा जुना प्रश्न थोडा संदिग्ध आहे. आत्ताच लेटेस्ट जो आहे त्याचं योग्य उत्तर नसायला पाहिजे, म्हणजे हा प्रश्न रद्द होण्याचे मोठ्या प्रमाणात चान्सेस आहेत. पण तरी सुद्धा रद्द नाही झाला तर उत्तर दक्षिण सुदान हेच आहे. जुलै 2011 मध्ये हा देश झालेला आहे. त्याचसोबत दक्षिण सुदान आफ्रिका खंडात आहे. नवीन देशाला मान्यता युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनद्वारे दिली जाते. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन सदस्य किती? 193 सदस्य. 194 नाही आहेत अजून सोन्या, ते नेटवर दिलं जाते तुला, परंतु अधिकृत वेबसाईट जी आहे त्याच्यावर 193 देश आहेत सद्यस्थितीमध्ये. आणि दुसरं म्हणजे 1945 मध्ये स्थापना झालेली सर्वात मोठं ऑर्गनायझेशन आहे आपल्या जगात. पुढचा प्रश्न, श्रीमती दमयंती तांबे कोणत्या खेळात राष्ट्रीय विजेत्या होत्या? कोणत्या खेळात राष्ट्रीय विजेत्या आहेत त्या? दमयंती तांबे बॅडमिंटन मध्ये आहेत. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. खेळाडू आणि त्यांच्याशी संबंधित खेळ यावर प्रश्न विचारला जातो. बाकी बॅडमिंटनशी संबंधित सायना नेहवाल, PV सिंधू आहेत, अपर्णा पोपट आहेत. बुद्धिबळशी संबंधित विश्वनाथन आनंद आणि कोनेरू हम्पी. सोनिया कुठं होता तू? अरे तुला लक्ष द्यायचं इथे विचारणार म्हणजे विचारणारच. यावर का प्रश्न विचारला गेला नाही हे मला नवल वाटते. जर या परीक्षांमध्ये विचारला गेलेला ना, आतापर्यंत विचारला गेलेला नाही यांच्याबद्दल, तर तुला धरू पुढच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे सोन्या. सुट्टी नाहीये. तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असाच प्रश्न विचारला जाईल. बाकी पोलीस भरतीला जास्त डीप मध्ये विचारला जात नाही. तर कोनेरू हम्पी हे बुद्धिबळशी संबंधित आहे. बाकी टेबल टेनिस अजंठा शरद कमल फार चर्चेमध्ये होते. गुगल ट्रेंडवर तुम्ही बघितलं एकदा तर तुम्हाला लक्षात येईल किती मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. बाकी सन 2023 मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात झालेली आहे? तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. 1 आणि 4 पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. इथे दिलेले बघा, फिफा फुटबॉल वर्ल्ड कप सुरुवात झालेली 1930 मध्ये उरुग्वे. 21वा झालेला गरजेचं नाही, अजिबात बघायचं नाही. 22वा लक्षात ठेव कारण हा आत्ता झालेला आहे. आणि यावर प्रश्न विचारला कतार 2022. 23वा जो आहे 2026 मध्ये होणार आहे कॅनडा, मेक्सिको आणि USA. बाकी फुटबॉल म्हणजेच काय तर फेडरेशन इंटरनॅशनल दी फुटबॉल असोसिएशन फिफाचं लॉंग फॉर्म आहे. स्थापना झालेली आहे 21 मे 1904 मध्ये झालेली. मुख्यालय ज्युरिक स्वित्झर्लंड या ठिकाणी. अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो. बाकी अजून महत्वाचं काय काय विचारलं जाऊ शकतं तर इथे मला वाटतं की यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. कारण काय तर आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आलं होतं फिफा अंडर-17 वर्ल्ड कप, बरोबर आहे, आणि पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेलं आहे. म्हणून तुला विचारलं जाऊ शकतं की फिफा अंडर-17 वर्ल्ड कप जो आहे तो 2022चा कुठे आयोजित करण्यात आला होता. बाकी या संपूर्ण स्लाइडमध्ये इथे लक्ष दे, 2026चा 23वा फिफा कुठे आयोजित करण्यात आलेला वर्ल्ड कप येणार आहे. बाकी मेन गरजेचं नाहीये, इथे बघूच नको, हे मी कट करतो कारण तिथं विचारलं जाणार नाही तुला. इथे मी जाणून बुजून या ठिकाणी चौकट केली होती, यापूर्वीच केली होती. त्याचे लेक्चर सुद्धा आपल्या या युट्यूब चॅनलवर अपलोड आहेत. मला वाटत होतं की इथं विचारलं जाईल कारण वुमेन्स वर्ल्ड कप चर्चेमध्ये होता आणि त्यावर प्रश्न विचारला गेला की नाही. इथे बघ काय विचारला गेलेला आहे तुला, बघ बरं. सन 2023 मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. तुला खोटं वाटत असेल तर स्क्रीन आहे, स्क्रीनशॉट घेतलेला आहे लेक्चरचा, तोच आपल्या लेक्चरचा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर तू व्हिडिओज मध्ये गेल्यानंतर इथे दिसेल ते व्हिडिओ. बघा काय आहे तर फिफा वर्ल्ड कप वुमेन्स 2023चा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी होणार आहे. इथे दिसतंय तुम्हाला 2023 महिला फुटबॉल वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे. आणि विजेता कोण आहे? स्पेन आहे. इथे दिसते तुम्हाला. उपविजेता इंग्लंड आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. 158वा प्रश्न, भारतामध्ये सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोणतं आहे? सर्वात लांब विचारलं गेलेलं आहे तर हुबळी. हुबळी पर्याय क्रमांक 3. सर हुबळी कुठे आलं तर बघा कर्नाटक या ठिकाणी हुबळी. श्री सिद्धवृद्ध स्वामीजी रेल्वे स्थानक म्हणजेच हुबळी कर्नाटक हे भारतातील सर्वाधिक लांब स्टेशन आहे. याची लांबी किती आहे तर 1507 मीटर आहे. सर्वात लांब, सर्वात उंच, सर्वात वेगवान यावर एक व्हिडिओ बनवला गेलेला आहे. म्हणजे PPT बनवली आहे, त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे. अजून आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेलं नाहीये पण इन्स्टावर आपण ते कव्हर करू. ठीक आहे, स्लाइड असतील ते कव्हर होऊन जाईल.
या परीक्षेमध्ये जर यावर प्रश्न विचारला जातो तर तो ट्रेंड त्या ठिकाणी कव्हर होऊन जाईल. बाकी अजून काय विचारलं जाऊ शकतं की लांबी किती आहे, तर 1507 मीटर आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे, तर कर्नाटक या ठिकाणी आहे. व सर्वात लांब, सर्वात उंच, सर्वात वयोवृद्ध म्हणजे सर्वात जास्त दिवस जिवंत राहणारा जीव, काही प्रश्न विचारला जातो ते सगळं काय आपण कव्हर करूया. ठीक आहे, 1.5 मिनिटामध्ये. किती? केवळ 1.5 मिनिटामध्ये. पुढचा मुद्दा म्हणजे 169वा प्रश्न. भंडारा पोलीस भरती मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या देशात? मैत्री म्हटलं तर लगेच बांगलादेश लक्षात ठेवायचं. मैत्री म्हटलं तर बांगलादेश लक्षात ठेवायचं आहे. मैत्री पाईपलाईनद्वारे भारत बांगला यावर प्रश्न विचारला गेलेला आहे बरं का. मैत्रीवर प्रश्न विचारला गेलेला यापूर्वी सुद्धा, आता सुद्धा विचारला गेला, म्हणजे हा दुसरा प्रश्न आहे. 1 ते 58 158 प्रश्न जर तुम्ही बघितले त्यामध्ये 100% एक प्रश्न विचारला गेलेला आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारलाय मला माहित नाहीये, पण प्रश्न डायरेक्टली रिपीट होतोय. मग तुम्हाला जर मैत्रीवर प्रश्न विचारला जात असेल, मैत्री पाईपलाईनवर, तर तापीवर सुद्धा प्रश्न विचारला जाईल. तापी म्हणजेच काय? तजाकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत यांनी एकत्रित एक दुसऱ्यांना नॅचरल गॅस जे नैसर्गिक वायू एकमेकांना देण्यासाठीचं हे महत्वाचं पाईपलाईन आहे. 4 देशांमधील आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 160वा. खालीलपैकी कोणत्या खेळाडूला IPL 2023 मध्ये IPLच्या इतिहासात सर्वात महाग खेळाडू म्हणून निवडण्यात आलेला आहे? अरे सोनिया, तुला कमेंट्स करायची, चल संपूर्ण इन्फॉर्मेशन मी पुढच्या भागात देणार आहे. IPLचा हा प्रश्न आहे ना, तुला कमेंट्स करायची. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेली आहे योग्य उत्तराची, प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी मी उच्चारणार आहे. त्याच सोबत आपण कोणत्या जिल्ह्याचे आहात ते सुद्धा उच्चारायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ कसा होता नक्की सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. काही चुकत असेल तर माफ करा मित्रांनो. अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर कशाची वाट बघतोय, सबस्क्राईब करून घे. अतिशय सुंदर अशी सिरीज आपण GS ची चालू करणार आहोत. धन्यवाद.